श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. मार्च महिना सुरू आहे. मार्च महिन्याच्या एंडिंगला म्हणजे 31 मार्चला स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे. हा खूप मोठा दिवस आहे स्वामी भक्तांसाठी. खूप जण 21 दिवसांची सेवा करत आहेत. कोणी 11 दिवसांची करणार आहे, कोणी 7 दिवसांची सुद्धा करणार आहे. तर मी 11 दिवसांची सेवा सांगणार आहे. 11 दिवसांची सेवा कधीपासून चालू करायची, तर 21 मार्च ते 31 मार्चपर्यंत 11 दिवस होतात. 21 मार्चला शुक्रवार येतो, त्या दिवसापासून सेवा सुरू करायची आहे. सर्वात आधी सेवा का करायची, तर आपला मानव जन्म आहे. आपल्या भरपूर काही इच्छा असतात, खूप जणांच्या काही अडचणी असतात. काही जण म्हणतात मी खूप काही केलं पण अडचणी कमी होत नाहीत, म्हणून आपल्याला हे सेवा करायची आहे. मी महाराजांची भक्त आहे, मी खूप सेवा करत आहे, परंतु महाराज माझ्यासोबत असं का करतात. तर कसं असतं, शेवटी आपले कर्म आणि आपल्या प्रारब्धामध्ये जेवढं आहे तेवढं आपल्याला मिळतं. तर प्रयत्नांती परमेश्वर असतोच. मी पण महाराजांची भक्ती करते, महाराजांना गुरु मानते. आपण सर्वजणच स्वामी महाराजांना गुरु मानत आहे. पण हे आपण नाही ठरवणार की मी महाराजांची भक्त आहे. हे महाराज ठरवणारे आहेत की त्यांचे भक्त कोण आहे, कोण त्यांच्या दिशेवरती चालत आहे. तर काही जण म्हणतात की संतान प्राप्ती नाही, मनासारखा जॉब नाही, घरामध्ये पॉझिटिव्हिटी नाही, म्हणून आपल्याला सेवा करायची आहे. त्यासाठी 11 दिवसाची सेवा करायची आहे. कोणाला वेळ नाही, कामाला जातेत, ऑफिसला जातेत, सकाळी वेळ भेटत नसेल तर सेवा संध्याकाळी करू शकता. 11 दिवस फोकस करा. एक वेळ ठरवा. सकाळी नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी सेवा करू शकतात. तुम्ही जर आजारी पडलात तर डॉक्टरांकडे जाता, तेव्हा डॉक्टर तुम्हाला 3 किंवा 4 दिवसाच्या गोळ्या लिहून देतात आणि डॉक्टर सांगतात की बाहेरचं काही खायचं नाही, हे नियम पाळा, ते नियम पाळा आणि कंटिन्यू गोळ्या घ्या, म्हणजे टाईम चुकवू नका गोळ्यांचा. तर तुम्ही ते नियम फॉलो करता डॉक्टरांचे. तसंच आपल्याला सेवेचेही नियम जसे फॉलो करायचे आहेत, नियम पाळता आणि 100% तुम्हाला रिझल्ट येतो. तसंच जेव्हाही तुम्ही महाराजांची सेवा त्यांना आव्हान देत आहेत, मनापासून सेवा करत आहेत, ज्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा करत आहेत त्याच्यामधला तुमचा निकाल लागतो. महाराज क्लू देत, दुःख दूर करतात, संतान प्राप्ती, चांगल्या नोकरीसाठी, आजारपण आहे, कोर्ट कचेरी आहे, आर्थिक अडचण आहे, भरपूर काही समस्या आहेत. तर त्यासाठी आपल्याला 21 मार्चपासून 31 मार्चपर्यंत सकाळी लवकर उठायचं आहे, सूर्यनारायणाला जल द्यायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरात येऊन कुलस्वामिनीची प्रार्थना करायची आहे, ओम कुलस्वामिनी नमः. त्यानंतर गणपती बाप्पांना आव्हान द्यायचं आहे. आसन टाकून त्यावर बसायचं आहे. आसन टाकल्यानंतर पूजा करायची. सारामृतचं पारायण करायचं, 1 ते 21 अध्याय पूर्ण पठण करायचे. तरच एक पाठ आपलं म्हणजेच एक पारायण कंप्लीट होतं. आणि आपल्याला त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. 1 माळ करा किंवा 11 माळ करा आणि तारक मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. एवढी सेवा रोज तुम्हाला करायची आहे. असे 11 दिवस जर तुम्ही रोज एका वेळीस केलं तर आपले 11 पारायण होतात. एक पारायण 11 वेळा नामस्मरण करायचं आहे. 11 माळा 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. जेवढं आपण नामस्मरण जास्त करतो, जेवढं आपण स्वामींना जपतो, तेवढे स्वामी आपल्याला जपतात. जेवढे पारायण आपण वाचतो तेवढे स्वामी आपल्याला संकटातून वाचवतात. त्यासाठी जेवढे जास्त पारायण वाचताल तेवढं तुम्हाला स्वामी वाचवतील. म्हणून ही आपल्याला 11 दिवसाची सेवा करायची आहे. तर याच्यासाठी नियम काही जास्त नाही आहेत. फक्त परान्न वर्ज्य आहे, मांसाहार करायचा नाही, ब्रह्मचर्य पाळायची नाही. तर कोणी संतान प्राप्तीसाठी सेवा करत आहे तर ब्रह्मचर्य पाळायची काही गरज नाही. परान्न म्हणजे काय की आपल्या घरचंच फक्त आपण जेवण करू शकतो, अन्न खाऊ शकतो. बाहेरचं कोणाचंही जेवण खाऊ शकत नाही, त्याला परान्न म्हणायचं. माहेरचं खाऊ शकत नाही, कोणाचंही आपण अन्न ग्रहण करायचं नाही. जर तुम्हाला कधी काही वेळ आलीच, एखाद्या दिवशी जर काही अडचण असेल, इमर्जन्सी असेल, बाहेर जावंच लागलं किंवा कोणाचं लग्न कार्य आहे त्यावेळेस जावंच लागलं, तर तुम्ही तिथे 3 वेळा गायत्री मंत्र म्हणून जेवण करू शकता. आणि मांसाहार तर पूर्णपणे बंदच आहे. याच्यासाठी मांसाहार करायचा नाही. सेवा करत असताना मांसाहार करायचा नाही. तर आपल्याला याच्यासाठी वेळेचं काही बंधन नाही, फक्त 12 ते 12:30च्या दरम्यान करायचे आहे. दिवसभरामध्ये मग तुम्ही
सेवा कधीही करू शकता. 12 ते 12:30च्या दरम्यान सेवा करायची नाही. सॉरी, माझ्याकडून चुकून अगोदर 12 ते 12:30च्या वेळी करायचं असं आलं. तर 12 ते 12:30 या वेळी दत्त महाराजांची फेरी येत असते, म्हणून आपल्याला सेवा करायची नाही. कोणतीही सेवा करायची नाही अर्धा तास, 12 ते 12:30. त्यासाठी कोणता उपवास करायची गरज नाही. आपण खाऊन पिऊन ही सेवा करायची आहे. आणि 31 डिसेंबरला प्रगट दिन साजरा कसा करायचा? स्वामी महाराजांना सकाळी अभिषेक करायचा आहे, हिना अत्तर लावायचं आहे. स्वामी महाराजांचं हिना अत्तर हे आवडीचं आहे. पिवळं फूल व्हायचं आहे. स्वामी महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे. बेसनाचे लाडू करू शकता. तर अशा प्रकारे 11 दिवसाची सेवा करायची आणि प्रगट दिन साजरा करायचा आहे. ही खूप प्रभावी सेवा आहे. तर सर्वांनी 11 दिवसाची सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ.